नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. झेडपीतर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. झेडपीचे जे पेपर झाले होते आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचा आता निकाल लागलेला आहे. काही निकाल आपण या पदाचे मागच्या व्हिडिओमध्ये बघितले, तर काही निकाल आपण आता बघणार आहोत. तर चला बघूया कोणकोणत्या जिल्ह्याचे झेडपीने ते लावलेले. तर सर्वात पहिला निकाल इथे तुम्हाला दिसत असेल. पोस्ट कोणती? हेल्थ वर्कर मेल 40%. आणि कोणत्या जिल्ह्याचा लागला आहे? तर जालना या जिल्ह्याचा लागलेला आहे. म्हणजेच जालना जिल्हा परिषदतर्फे हा निकाल लावण्यात आला आहे. तर इथे तुम्हाला निकाल दिसत असेल, तर तो कसा बघायचा आहे ते तुम्हाला सांगतो. तर इथे बघा, तुम्हाला रोल नंबर दिला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा SR नंबर दिलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती ते इथे दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमचं जेंडर दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. डेट ऑफ बर्थ नंतर पुढच्या कॉलममध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल. त्यानंतर इथे पुढे तुम्हाला सेक्शन वाईज मार्क दिलेले आहे, म्हणजे तुमचा ज्या ज्या विषयांचा पेपर झाला त्या विषयात तुम्हाला किती मार्क आहे ते इथे दिलेले आहे. आणि इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रिमार्क दिलेला आहे. हे इथे वरती तुम्हाला रिमार्क दिलेले. यापैकी तुमचा काय रिमार्क आहे तो इथे तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर इथे पेसा क्षेत्र आहे की नाही ते दिलेलं आहे. त्यानंतर इथे हायर क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे तुम्हाला तुमचं. त्यानंतर इथे या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागत होतं ते इथे दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला तुमचं मार्क दिलेलं आहे पर्सेंटेजमध्ये. तर त्यानंतर इथं आता पेसा रिजन नाही आहे, त्यामुळे इथे पेसा रिजनच्या कॉलममध्ये काहीच दिलेलं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला आता बघताना कोणते मार्क बघायचे? तर हे टोटल मार्क बघायचे, हे इथले पर्सेंटेजचे मार्क नाही बघायचे. आणि या निकालात तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्यायचं. आता ते कसं शोधायचं ते तुमच्या मनावर. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरवरून पण शोधू शकता, तुमच्या नावावरून पण शोधू शकता. काही वेळेस काय होतं की नाव सापडताना नाव सापडत नाही, त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. तर हा आता निकाल होता आता जालना जिल्हा परिषदेतर्फे. तर आता पुढचा निकाल बघणार आहोत. तर आता पुढचा निकाल लागला आहे. पद कोणतं आहे? तेच पद आहे, हेल्थ वर्कर मेल 40%. पण जिल्हा परिषद कोणती? उस्मानाबाद जिल्हा परिषद. म्हणजे तुमचा हा धाराशिव या जिल्ह्याचा निकाल आहे हा. तर इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल, त्यानंतर इथे तुम्हाला SR नंबर, इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, इथे कॅटेगरी काय ते दिसेल तुमचं, नंतर इथे जेंडर दिसेल, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, इथे पुढे तुमचं नाव, त्यानंतर इथे सेक्शन वाईज मार्क दिसतील, त्यानंतर इथे टोटल मार्क, नंतर इथे तुमचा रिमार्क दिसेल, त्यानंतर इथे पेसा रिजनचा कॉलम रिकामाच आहे, त्यानंतर इथे हायेस्ट क्वालिफिकेशन काय ते तुमचं दिसेल, त्यानंतर इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन किती हवं होतं या पोस्टसाठी ते इथे दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज मार्क आहे. म्हणजेच या निकालावरून काय समजतं की हे जे सगळे निकाल आहे हे एकाच पॅटर्नमध्ये लावले गेलेले. म्हणजे हे जे निकाल लावलेले त्या सगळ्या PDF हा एकच पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला निकाल बघण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे हेच टोटल मार्क बघायचे, हे इथले पर्सेंटेज मार्क नाही बघायचे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही शोधून घ्यायचे. आणि सगळ्या निकालाचा पॅटर्न हाच असणार आहे. त्यानंतर आपण आता पुढचा निकाल बघणार आहे. पुढच्या निकालाची पोस्ट कोणती? तीच पोस्ट आहे. हे जेवढे पण निकाल लागलेले तेवढे सगळे एकाच पोस्टचे. त्यानंतर जिल्हा परिषद कोणती? की लातूर जिल्हा परिषद आहे. लातूर जिल्हा परिषदेतर्फे हा निकाल लावण्यात आला आहे. निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला आत्ताच मागे 2 वेळा सांगितलेलं आहे. तशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघून घ्या. बघताना हे टोटल मार्क बघा, पर्सेंटेज मार्क बघू नका. त्यानंतर तुमचं जर नाव सापडत नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरवरून पण शोधू शकता, डेट ऑफ बर्थवरून पण शोधू शकता. तर अशा प्रकारे हा लातूर जिल्हा परिषदेचा निकाल होता. आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल आहे गोंदिया जिल्हा परिषदेचा. तर पद कोणतं आहे हे बघा, इथे तुम्हाला दिसेल तेच पद दिलेलं आहे. त्यानंतर हा पण निकाल सेम पॅटर्नने दिलेला आहे. कसा बघायचा ते तुम्हाला माहितीच आहे. तशा प्रकारे हा निकाल बघून घ्या. त्यानंतर आता पुढचा निकाल बघणार आहे. त्यानंतर हा पुढचा निकाल आहे आता ही निवड यादी. तर ही निवड यादी कोणत्या जिल्हा परिषदेची आहे? तर लातूर जिल्हा परिषदेची. इथे बघा पद कोणते आहे? अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर ही फायनल निवड यादी, म्हणजे हे जे उमेदवार आहे यांची नियुक्तीसाठी निवड झालेली आहे. इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे, इथे तुमचा अनुक्रमांक दिला आहे, त्यानंतर इथे तुमचा प्रवर्ग दिलेला आहे कोणता आहे, म्हणजे तुमची कॅटेगरी दिलेली, त्यानंतर इथे तुमचं नाव, नंतर इथे मार्क किती पडलेले ते, त्यानंतर इथे शेरा म्हणजे तुमची DV झालेली का नाही, कागदपत्र पडताळणी झालं का नाही ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे बघा नियुक्तीकर्ता निवड, म्हणजेच हे जे उमेदवार आहे यांची नियुक्ती झालेली आहे. इथे तुम्हाला खाली प्रतीक्षा दिन दिसेल. इथे प्रतीक्षा दिन म्हणजे यांचं नाव वेटिंग लिस्टला आहे. तर अशा प्रकारे ही जिल्हा परिषदेची निवड यादी असते. तर ही लातूर जिल्हा परिषदेची निवड यादी. अशा प्रकारे जे निकाल लागतील किंवा ज्या पण निवड याद्या माझ्या हाती येतील त्या मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू नक्कीच सांगेल. तर त्याच अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण आता जे आरोग्य सेवक पुरुष 40 या पदाचे निकाल बघितले यांची निवड यादी येणार आहे, त्या अपडेटसाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि निकालासंदर्भात तुमची काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.